अलिबाग ते मांडवा दरम्यानच्या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 सत्रात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत। जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या अवजड वाहनांना यातून सूट देण्यात आली। जालन्यात 13 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे। शाळेच्या छतावरून उडी घेत तिने जीवन संपवलं। शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येतो। अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्या आणि मानवातील संघर्ष शिगेला पोहोचलाय। मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा शिरकाव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। काही दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील खारेखर्जून येथे बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षाच्या एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेनंतरही पीडित कुटुंबियांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही। या असंवेदनशील सरकारी धोरणाविरोधात आणि वन विभागाच्या ढिसा कारभाराचा निषेध म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयावर खेकडा मोर्चा काढण्यात आला। 3 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या भयंकर अत्याचार आणि खुनाच्या घटनेने राज्यभर संताप उसळलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। निष्पाप चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। अकोल्यातील देशमुख पैल भागातील नूतन हिंदी हायस्कूल आणि शिवाजी कॉलेजमध्ये घुसलेला सायाळ प्राणी अखेर वन विभागाने जेरबंद केला। शिवाजी महाविद्यालयात घुसलेल्या सायाळला वन विभागाने जेरबंद केले। पॉकलँड वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात झाला। अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। शिरोळ तालुक्यातील पिंपरखेड इथं वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 2 बिबटे जेरबंद झाले। 3 व्यक्तींच्या मृत्यूनंतर वन विभागाने या परिसरात महिनाभरात 16 बिबटे जेरबंद केलेत। मात्र अद्यापही या परिसरात नागरिकांना भर दिवसा बिबट्या दिसत असून बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे आहे।